नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, तुम्हाला देखील पैशांची समस्या आहे का? तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही का? तर तुम्ही सुद्धा गोकर्णाच्या फुलांचा हा उपाय करून पाहू शकता. तर तो कोणता उपाय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर अजून 2 फुलांचा वास्तू उपाय म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा. तर सगळ्यात आधी आपण गोकर्णाच्या फुलांचा उपाय पाहूया. इच्छा असते. प्रत्येक जण आपल्या कुटुंबावर आर्थिक संकट येऊ नये यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, मेहनत घेत असतो. पण कधी कधी काय होतं ना, इतका मेहनत करून सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. लक्ष्मी आलेली ती तशीच बाहेर जाते, म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणावरून ती खर्च झाली जाते. घरात पैसे टिकत नाही, पुरत नाही. याला आणखीन पण कारण असू शकतात. त्याचपैकी एक म्हणजे वास्तुदोष पण असू शकतो आणि त्यासाठीच तुम्हाला गोकर्णाच्या फुलांचा हा उपाय करायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार सोमवारच्या दिवशी वाहत्या नदीमध्ये आपल्याला 5 गोकर्णाची फुलं टाकायची आहेत. असं केल्याने धनाच्या संबंधित आपली सगळी समस्या दूर होतात. अगदी साधा सोपा उपाय आहे. वाहत्या नदीमध्ये 5 गोकर्णाची फुलं वाहायची, नमस्कार करायचा आणि आपली इच्छा असेल ती बोलायची. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करता येतो. नोकरीत प्रगती होत नसेल किंवा अडचणी येत असतील आणि व्यवसायामध्ये लाभाऐवजी तोटा होत असेल तर त्यासाठी गोकर्णाच्या फुलाचं मूळ निळ्या कपड्यामध्ये बांधून आपण कामाच्या ठिकाणी बांधावं. त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल आणि व्यवसायामध्ये नफा सुद्धा वाढेल. आणि नोकरीवर असताना, मीटिंगला जाताना, मुलाखतीला जाताना, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाताना एक गोकर्णाचं फूल खिशामध्ये नक्की ठेवा. असं केल्याने त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. आता मंगळवार सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवार हा हनुमानाचा वार असतो. मंगळवार तुम्ही धरत असताल, उपवास करत असताल तर त्या दिवशी तुम्ही हनुमानाच्या चरणी गोकर्णाची फुलं वाहायची आहेत आणि त्यामधले एक फूल तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. म्हणजे जिथं आपण पैसे ठेवतो पर्समध्ये त्यामध्ये ठेवायचं असं सांगितलं जातं. असं केल्याने आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही. आणि याशिवाय शनिवारच्या दिवशी शनिदेवांना निळ्या गोकर्णाच्या फुलांची माळ अर्पण करावी. शनिवारच्या दिवशी शनिदेवांना गोकर्णाची फुलं अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या समस्या संपून जातात. आपल्या आयुष्यामधले सगळे संकट तर संपतातच, पण याशिवाय प्रगती आणि सुख समृद्धी येते. भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम आहे. या दिवशी शिवलिंगावरती निळ्या किंवा पांढऱ्या गोकर्णाची फुलं अर्पण करावी. असं म्हणतात, सोमवारच्या दिवशी गोकर्णाची फुलं शिवलिंगावरती अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपली पैशांची समस्या दूर होते. आपल्या मनातील कुठलीही मनोकामना आपल्याला पूर्ण करायची असेल तर निळ्या गोकर्णाची माळ देवीला किंवा भगवान विष्णूंना किंवा भगवान शंकरांना अर्पण करावी. असं केल्याने देवता प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येतो. झाडं हे पर्यावरणच शुद्ध करत नाहीत तर आपल्या जीवनावरती सुद्धा त्यांचा परिणाम होत असतो. असंच एक झाड म्हणजे गोकर्णाचा वेल. तर या गोकर्णाच्या वेलाला कृष्णकांता, विष्णुकांता, अपराजिता असं सुद्धा म्हटलं जातं. या वेलाला पांढरी किंवा निळी फुलं येतात आणि या फुलांचा आकार गायीच्या कानांसारखा असतो, त्यामुळे याला गोकर्णाची फुलं असं म्हणतात. आणि गोकर्णाच्या फुला व्यतिरिक्त तुमच्या गार्डनमध्ये, किचन गार्डनमध्ये अजून एक फूल नक्कीच असेल आणि ते म्हणजे जास्वंदाचं फूल आणि पारिजातकाचं फूल. पारिजातकाला आपण हरशृंगार असं सुद्धा म्हणतो. तर या फुलांचं तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व माहिती नसेल तर या फुलांचं सुद्धा महत्त्व तुम्ही जाणून घ्या, म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीचा प्रवेश होईल. मंडळी, तुमच्या घराच्या बागेमध्ये, दारामध्ये पारिजातकाचं जर झाड असेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तर ते कसं सांगते ऐका. पारिजातकाच्या फुलाचा सुगंध किती छान असतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे पारिजातकाचं झाड कृष्णाने पृथ्वीवर आणलं. हे झाड नेमकं कुठे लावायचं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी या दोघीमध्ये वाद झाला आणि शेवटी काय झालं, सत्यभामेच्या हट्टामुळे पारिजातकाचं झाड जे आहे ते सत्यभामेच्याच अंगणामध्ये लावण्यात आलं. मात्र पारिजातकाच्या फुलांचा सडा रुक्मिणीच्या अंगणामध्ये पडू लागला आणि तेव्हापासूनच एक म्हण प्रचलित झाली, पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणामध्ये. तर ही म्हण अजूनपर्यंत आहे. मंडळी,
भारतात उगवणारं हे पारिजातकाचं झाड औषधी झाड आहे आणि याच्या फुलांचा सुगंध आहा काय मनमोहक आहे। या फुलांना हरशृंगार, शेफालिका, नालकुमकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावं आहेत। हे झाड जास्त करून हिमालयाच्या पायथ्याशी आढळते आणि हल्ली तर आपल्या बागेमध्ये सुद्धा हौसेने लावले जातो। ज्यांच्या घराच्या आसपास घराच्या जागेमध्ये हरशृंगारचं झाड म्हणजे पारिजातकाचं झाड असेल त्यांच्या घराचे सगळे वास्तुदोष हे दूर झाले जातात। ज्याच्या अंगणामध्ये पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो त्याच्या घरामध्ये त्याच्या अंगणामध्ये लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं। कारण ही फुलं जी आहेत ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्राजक्ताची फुलं आपोआप खाली पडलेलीच देवीला वाहिली जातात। तसं तर देवांना खाली पडलेलं फूल कधीही वाहत नाहीत, पण देवी लक्ष्मीला पारिजातकाचं जे फुल आहे ते खाली पडलेलंच वाहतात। मंडळी, इतकंच नाही तर प्राजक्ताच्या फुलाच्या सुगंधामध्ये तुमच्या जीवनातील ताण काढून आनंद भरण्याची शक्ती सुद्धा आहे। त्याचा सुगंध तुमचं मन शांत करतो, कुटुंबाचं वातावरण आनंदी करतो, कुटुंबाचं आयुष्य दीर्घ आयुषी आणि निरोगी करतो। पारिजातकाची फुलं संध्याकाळी म्हणजे रात्री उमलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात। असं म्हणतात ज्याच्या अंगणामध्ये पारिजातकाची फुलं उमलतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती हमेशा नांदते। मंडळी, आता झालं पारिजातकाच्या फुलांचं महत्त्व। आता वळूया आपण जास्वंदीच्या फुलाकडे। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार जास्वंदाचं फूल हे मंगळ आणि सूर्याशी संबंधित आहे। तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गार्डनमध्ये जास्वंदाचं झाड लावताना त्यावरती सूर्यकिरण पडतील याची काळजी नक्कीच घ्या। जो व्यक्ती पाण्याने भरलेल्या तांब्यावरती जास्वंदाचं फूल ठेवून सूर्याला अर्घ्य देईल म्हणजे सूर्याला अर्पण करेल ते पाणी, त्याला डोळ्याशी संबंधित आजार कधीच होत नाही असं म्हणतात। त्या व्यक्तीची हाडं मजबूत होतात, समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा निर्माण होते, यश कीर्ती या गोष्टींची प्राप्ती होते। वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा जमीन जुमला प्रॉपर्टी बद्दल काही वादविवाद चालू असतील तर त्याचा निकाल लावण्यासाठी, एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल तर त्यासाठी जास्वंदाचं फूल मारुती रायाला नक्की अर्पण करावं। असं केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते। जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना त्याचबरोबर देवी लक्ष्मीला पण खूप प्रिय आहे। म्हणूनच ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती पाहिजे असेल आणि गरिबी कायमची घालवायची असेल त्यांनी दर शुक्रवारी जास्वंदीचं फूल माता लक्ष्मीला भक्तिभावाने अर्पण करावं। जास्वंदाचं फूल मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांना, माता दुर्गेला किंवा हनुमानांना अर्पण केलं जातं। सर्व प्रकारच्या ग्रहपीडा यामुळे दूर झाल्या जातात। अशा प्रकारे अनेक देवी देवतांना हे जास्वंदीचं फूल खूप प्रिय आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते गणपती बाप्पांचं। गणपती बाप्पांना तर जास्वंदीचं फूल हे खूप खूप प्रिय आहे। विनायक चतुर्थी संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांना हे फूल नक्की अर्पण करावं, त्यामुळे दीर्घ आयुष्य लागून उत्तम आरोग्याची प्राप्ती होते। मंडळी, शक्य असल्यास गणपती बाप्पांना 8 जास्वंदीची फुलं अर्पण करावीत, म्हणजे मंगळवारी वाहायची 8 फुलं जास्वंदीची आणि सोमवारी ते सुकलेली फुलं ते काढून घ्यायची आणि ते गणपती बाप्पांची चरणाची फुलं सुकलेली 1 तासासाठी सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची आहेत आणि त्यानंतर ते जास्वंदीची फुलं 5 ते 7 दिवस सावलीमध्ये सुकवायची आहेत आणि ती सुकलेली फुलं नंतर बारीक करायची पावडर, त्यामध्ये थोडंसं कापूर आणि कुंकू टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण केलेलं आहे आपण त्याचा टिळा आपण महत्त्वाच्या कामाला जातो ना बाहेर त्यावेळेस आपण आपल्या कपाळी लावायचा आहे। तुम्ही ज्या कामासाठी बाहेर जातात ना ते काम नक्कीच पूर्ण होतं असं केल्याने असं म्हटलं जातं। असा टिळा जर लावला आपण तर आपले शत्रू आणि विरोधक शांत होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळू लागतं असं म्हटलं जातं। जास्वंदाचं झाड हे तुमच्या गार्डनमध्ये दारासमोर कुठेही लावू शकता, तसं काही नाही, फक्त सूर्यकिरण पडतील त्याच्यावर तेवढी काळजी नक्की घ्या। आणि वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाचा वेल हा ईशान्य कोपऱ्यात लावला पाहिजे। ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेमधला जो कोपरा असतो तो कोपरा ईशान्य कोपरा असतो। ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे ईशान्य दिशेला देवांचा वास असतो असं म्हटलं जातं, त्यामुळे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण गोकर्णाचा वेल लावला पाहिजे। ईशान्य कोपऱ्यात गोकर्णाचा वेल लावल्याने आपल्याला शुभ फळ देतो। आणि कोणत्या दिवशी लावायला पाहिजे हा वेल, तर याला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हणतात, त्यामुळे विष्णूंच्या वारी म्हणजे गुरुवारी लावला पाहिजे किंवा
देवीच्या लक्ष्मीच्या वारी म्हणजे शुक्रवारी पण लावला तरी पण चालतो। तर मंडळी, हा छोटासा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।